आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींचा प्रश्न सवाल हा जनतेच्या मनाला भिडला असं माझं मत. बरं, अविनाश धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत. धर्माधिकारी सर, खरं तर लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार होताना राष्ट्रीय मुद्दे प्रचारात यावे हे स्वागतार्ह आहे, पण ज्या पद्धतीनं काश्मीरचा मुद्दा आज प्रचारामध्ये आलेला आहे ते पाहता मुळातच हा प्रचारासाठीच फक्त एक स्टंट केल्याचं जाणवतंय की प्रचाराची पातळीच मुळात त्याच्यामुळे सगळी खाली येईल. ॲक्च्युली मी नरेंद्र मोदींचं भाषण मुद्दाम आधी बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक आपण ऐकलं पाहिजे, आपल्या जबाबदारीचा भाग आहे म्हणून ऐकलं ते. त्यामधला एक मुद्दा होता की आपची जी वेबसाईट आहे त्यावरच्या नकाशामध्ये काश्मीर भारताचा घटक दाखवलेला नाही. तर मी आपच्या वेबसाईटवर पाहायचा प्रयत्न केला, जो काही वेळ मिळाला त्याच्यात मला नकाशा सापडला नाही, पण खाली नागरिकांच्या कॉमेंट सापडल्या एकामागून एक की तुम्ही नकाशामध्ये काश्मीर भारतात दाखवत नाही आहात, तर ही देशद्रोही गोष्ट आहे. जगामधलं एक नंबर 1चं जे नियतकालिक मानलं जातं इकॉनॉमिस्ट नावाचं, इकॉनॉमिस्टनी काही काळापूर्वी भारतावर एक विशेषांक काढला, पण त्या नकाशामध्ये त्यांच्या धोरणानुसार पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानमध्ये दाखवलं. एवढ्या मुद्द्यावर आत्ताच्या सरकारने अख्ख्या इकॉनॉमिस्टला बंदी घातली, म्हणजे बाब गंभीर आहे. त्याचा खुलासा आपच्या वतीने कोणीतरी करावा, मग सत्य असत्य दूध का दूध और पाणी का पाणी करता येईल. पण आपचा दिल्लीमध्ये जेव्हा विजय झाला त्यानंतर काही कारण नाही आणि काही संदर्भ नाही असं असताना प्रशांत भूषण यांनी विधान केलं होतं की काश्मीरमध्ये सार्वमत घेतलं जावं. या विधानाला सुद्धा देशद्रोही म्हणावं इतकं हे विधान गंभीर आहे आणि देशाच्या हिताला नख लावणार आहे. त्यावर केजरीवालांना विचारण्यात आलं, त्यांनी अशी एक मिळमिळीत तळ्यात मळ्यात अशी एक भूमिका घेऊन काश्मीर प्रश्न जनतेच्या इच्छेनुसार सुटावं वगैरे असं एक गोलगोल होतं उत्तर, स्पष्ट नव्हतं त्याच्यावर. मुलायम सिंग यादव यांच्या पक्षातले खासदार कमाल फारुकी यांनी अफजल गुरु आणि अजमल कसाबची बाजू घेणारी विधानं केली, दहशतवाद्यांचं समर्थन करणारी विधानं केली. मग कमाल फारुकींना मुलायम सिंगनी पक्षातनं काढून टाकलं, त्यांचं केजरीवालनी आणि आपनी स्वागत केलं. तेव्हा हा देश काय आणि त्याच्या एकात्मतेवर तुम्हाला काय म्हणायचं याचा जर एकदा आपनी खुलासा पण करण्याची आवश्यकता आहे. बाकी राजकीय दृष्ट्या आता हे न कळायला काहीतरी राजकीय समज फारच प्राथमिक असायला लागेल की काँग्रेस आणि आपची कुठेतरी युती आहे, त्यानुसारच्या स्ट्रॅटेजीत चालल्यात. आता मला पहिल्या बोलण्यात म्हणायचं आहे तो शेवटचा मुद्दा. देशाचे संरक्षण मंत्री लोकसभेमध्ये अधिवेशन चालू असताना सांगतात की ज्या पाकिस्तान्यांनी येऊन आपल्या 5 सैनिकांचे गळे कापले ते दहशतवादी होते पाकिस्तानी सैनिकाच्या वेशातले. हे खोटं असलेलं सिद्ध झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मांडलं सुद्धा. ऍक्च्युली एवढ्या मुद्द्यावर जनाची किंवा मनाची असेल तर संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या विधानांनी त्यांनी वागण्याने देश धोक्यात आहे आणि हे आपण आपल्या नेव्हीमध्ये 7 महिन्यात 11 अपघात, आपल्या नेव्हीच्या एका अत्यंत कार्यक्षम कर्तबगार ॲडमिरलनी राजीनामा दिला, तो यांनी चकार शब्दांनी एक न बोलता स्वीकारला. तेव्हा हे संरक्षण मंत्री तिथं असणं ही देशालाच लाजिरवाणी गोष्ट आहे. बरं, अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जे उपस्थित केलेत त्यातला एक आहे की त्या नकाशाचं नेमकं काय झालं आणि आप त्या नकाशाबद्दल त्यांच्या वेबसाईट मधल्या काय स्पष्टीकरण देणार आहे. अजित सावंतांकडून जाणून घेणार तर छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच मुद्द्यावर परत येणार आहोत. बघत रहा माझा विशेष. मैंने चुन लिया मेरा बिग बॉस, आपने चुना क्या? तो अभी लॉग ऑन कीजिए indiakabigbboss.com, अपने बिग बॉस को नॉमिनेट कीजिए और जीतिए एक्साइटिंग प्राइजेस. $1 बिग बॉस इनिशिएटिव्ह. भारताच्या नसा नसातून धावतात, रस्ते बांधून ठिकाणे जोडतात, देशाच्या जिभेला स्वाद पुरवतात, दगडात हातांनी जीव ओततात. भारताचे मजबूत हात आम्ही सर्व एक साथ, भारताचे मजबूत हात. नापीक जमिनीवर पीक उगवतात, कठीण लोखंडाला पोलादी हात वितळवतात. बोटात ह्या कारागिरीची
जीवनाचे मार्ग हाताने रंगवले आहे भारताचे मजबूत हात. या हातांना मिळेल रोजगार आणि उपचाराचं संरक्षण आणि एक सुखी जीवन. प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हातात प्रगती. Nissan Terrano. Powerful presence. Right? तू फिट आहेस बॉस? डॉलर बिग बॉस फिट आहे बॉस. खन्नांची मुलगी ना रोहन बरोबर पळून गेली. रोहन बरोबर नाही. जास्त गप्पांसाठी जास्त बिस्किटे. ब्रिटानिया 50-50 आता 25% एक्स्ट्रा फ्री. तेल नाही सर, नवरत्न तेल. टेन्शनचा रामबाण इलाज. डोक्यावर लावा, टेन्शन फ्री होऊन जा. 9 आयुर्वेदिक जडीबुटीवालं नवरत्न तेल रोजची डोकेदुखी, थकवा आणि टेन्शन दूर करतं. थंडा थंडा कूल कूल बनवतं. तुम्ही ट्राय करा, टेन्शन जाईल पेन्शन घ्यायला. Celebrating 1 lakh Renaults in India. Avail great benefits with the 1 lakh Smiles offer. Valid till March 31st. 30s मध्ये तुमची त्वचा नवी बनवण्याचं काम स्लो होतं आणि सुरकुत्या दिसू लागतात. पॉन्ड्स एज मिरेकल इंटेलिजंट प्रो सेल कॉम्प्लेक्स सह यात आहे त्वचा नवी करण्याची 3 पट जास्त पॉवर, जी सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि डाग फिकट करते. तुम्हाला 10 वर्षांपर्यंत तरुण असल्यासारखं वाटू लागतं. पॉन्ड्स एज मिरेकल डे क्रीम तुम्हाला 10 वर्षांपर्यंत तरुण असल्यासारखं वाटू देते. तुम्ही खूप बारीक आहात. बारीक असाल, शक्तियुक्त, सुदृढ आणि तंदुरुस्त शरीर बनवण्यासाठी आयुर्वेद न्यूट्रिगेन मेडिकल्स मध्ये उपलब्ध आहे. पाण्याच्या बाबतीत मी टेक्नॉलॉजीशी कधीही तडजोड करत नाही. लिव्ह प्युअर टच नव्या पिढीची आरो टेक्नॉलॉजी जी देते सगळ्यात शुद्ध पाणी. Come on India, live pure. Live the country club life. Alex now get 6,000 rupees cash back on referring or becoming a new member now at the Country Club. Dill se. केजरीवाल हे पाकिस्तानचे एजंट आहेत हा नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप योग्य आहे का, या विषयावर आपण चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी अविनाश धर्माधिकाऱ्यांनी जे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, तो नकाशा नेमका का छापला गेला मग वेबसाईटवर आपच्या? अजित सावंतजी, काय झालं त्या नकाशाचं नेमकं? सर्वप्रथम मला आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की भाजपचे प्रवक्ते म्हणून जर अविनाश धर्माधिकारी येथे येणार होते तर तुम्ही आशिष शेलारांना कशाला त्रास दिला तेवढ्या निवडणुकीच्या धामधुमीत? कारण त्याने अधिक चांगल्या पद्धतीने भाजपची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते इथे अभ्यासक म्हणून किंवा विश्लेषक म्हणून आलेत का भाजपचे प्रवक्ते म्हणून आलेत? पण दुसरं काय त्यामुळे तो एक माझा पहिला प्रश्न एक महत्वाचा जो मला वाटला तो. आणि दुसरं मी जी 2 गोष्टी आपण सातत्याने बोलतोय, एक नकाशाबद्दल बोलतोय आणि दुसरं प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याबद्दल बोलतोय. नकाशा ज्या वेळेला ती चूक लक्षात आली, अशा तांत्रिक चुका कधी ना कधी वेबसाईट बनवताना होत असतील कदाचित, ती तो ताबडतोब काढण्यात आला. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. एक, प्रशांत भूषण यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यापासून तात्काळ आपने फारकत घेतली होती आणि अरविंद केजरीवाल ते जसं म्हणतात तळ्यात आणि मळ्यात, कदाचित त्यांची ऐकण्यामध्ये चूक झाली असावी, पण स्पष्ट भूमिका घेतली होती की प्रशांत भूषण यांनी आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलेलं आहे, हे आम आदमी पक्षाचं मत नव्हे आणि आम्ही ह्याचं समर्थन करत नाही, अशी स्पष्ट भूमिका अरविंद केजरीवाल यांनी मांडली होती. कदाचित ती धर्माधिकाऱ्यांच्या ऐकण्यात आली नसावी असं मला वाटतं. एक गोष्ट नक्की आहे की आता आशिष शेलार पण म्हणाले, आणखीन धर्माधिकारी साहेब पण म्हणाले की आपचं आणखीन कुठेतरी भाजपची आपची आणि काँग्रेसची कुठेतरी युती झाल्यासारखी दिसते असं ते म्हणाले. मला आपल्याला सांगायला पाहिजे की खरं म्हटलं तर युती झाल्याचं जे देशाने बघितलेलं आहे ते काँग्रेसची आणि भाजपची युती आपचं सरकार पाडण्यासाठी दिल्लीमध्ये झाली. कारण दोघांचेही गॉडफादर अडाणी आणि अंबानी असल्यामुळे त्या दोघांची जी आपत्ती आहेत ती एकत्र आल्याचं चित्र दिल्लीमध्ये दिसलं. त्यामुळे खरं म्हटलं तर हा आरोपच किती दादांत खोटा आहे ही ती एक घटना जरी लोकांना आठवली तरी पुरेसं होईल. बरं, तुमचे हे मुद्दे घेऊन मला धर्माधिकाऱ्यांकडे जायचे, पण त्या अगोदर प्रशांत दीक्षित आपल्यासोबत आहेत. दीक्षित सर, एकूण आजचं मोदींचं वक्तव्य आणि त्यानंतर आपचं जे स्पष्टीकरण समोर येते की एक म्हणजे नकाशा ही तांत्रिक चूक होती, ज्या 2 गोष्टींचा आधार घेतला, नकाशा ही तांत्रिक चूक होती आणि प्रशांत भूषण यांचं जे वक्तव्य होतं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य होतं, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. खरंच इतक्या 2 साध्या बाबी सांगून आपली सुटका करून घेता येईल या मुद्द्यातून?
नाही, याच्यात कविता अनेक प्रश्न आहेत. मुख्य म्हणजे हे सगळं चाललंय ना, ही निवडणुकीच्या प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज आहे. उगाच म्हणजे आपण भाजपकडे पण वाहवत जायला नको आणि आपचं हे सर्व काही खरं मानायला नको. अजित सावंत जरी आता खूप छान आपच्याबद्दल बोलत असले तरी आपल्याला ते पूर्वी काँग्रेसबद्दल कसं बोलत होते तेही माहिती आहे. सर, ह्या प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज आहेत. स्ट्रॅटेजी अशी आहे की आपने ठरवून अरविंद केजरीवालने वाराणसी ही सीट निवडलेली आहे, कारण त्यांना लक्ष वेधून घ्यायचं होतं. कुठूनही या रेसमध्ये मधल्या काळात जे आपबद्दल एक थोडंसं निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं, त्यातनं आजच्या भाषेत बोलायचं तर टीआरपी मिळवण्याचा तो सरळ सरळ प्रयत्न आहे की मी मोदींच्या समोर उभा राहिलो आणि मी जर का तगडी फाईट दिली, फाईट देऊन विजयी हो किंवा काही हो, माझ्याकडे लक्ष वेधून घेतलं जाणार आणि त्यामुळे आपोआपच आपचा प्रचार होणार. आणि ते करताना त्यांनी जे आज काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे त्या पद्धतीने गरीब आणि श्रीमंत असा एक भारतात डिव्हाइड दाखवायची, तशी त्यांनी मोदी हे अदानी आणि अंबानी यांचे समर्थक आहेत आणि मी मात्र सर्वसामान्य माणसाचा आहे. आता या स्ट्रॅटेजीला, जी इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी आपने मांडलेली होती, त्याला काउंटर करायला, विरोध करायला मोदींकडे काहीतरी शस्त्र असणं आवश्यक होतं आणि त्याचा नक्की विचार ते गेले काही दिवस करत होते. गेले काही दिवस मोदी आपबद्दल अजिबात बोलत नव्हते. अरविंद केजरीवालांनी अनेक आरोप केले तरी मोदींनी चकार शब्द काढलेला नव्हता. काल त्यांनी वाराणसीत जेव्हा उमेदवारी जाहीर केली त्याच्यानंतर मोदी लगेच त्यांच्याबद्दल बोलायला लागले आणि मला तुम्ही जर का देशातल्या भांडवलदारांचा एजंट म्हणत असाल तर मी तुम्हाला पाकिस्तानचा एजंट म्हणतो. आणि हे त्यांच्या संपूर्ण भाजपचा जो मतदार आहे, एकूण तरुण मतदार आहे भारतातला, जो मोदींच्या करिश्म्याकडे, तथाकथित करिश्म्याकडे आकर्षित झालेला आहे, त्या सगळ्या मतदाराला आकर्षित करेल असा हा अजेंडा आहे की तुम्ही मला एका भांडवलदारांचे एजंट म्हणता तर मी तुम्हाला पाकिस्तानचा एजंट म्हणतो. माझ्या मते ही सरळ ही एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे. पुढच्या प्रचाराची दिशा यातनं ठरणार आहे आणि यात सोयीस्करपणे काँग्रेस बाजूला राहणार आहे की यांच्यात ही झुंज लागून दे आणि ते एकमेकांवर काय म्हणू आपण, चिखलपेट म्हणा किंवा आरोप प्रत्यारोप करत राहून दे. ही आपण याच्याकडे निवडणुकीची स्ट्रॅटेजी म्हणून न बघितलं पाहिजे. फार गंभीरपणे यांना म्हणजे भारताचा फार प्रेम आहे असं काही समजायची गरज बघायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आशिष शेलार आपल्या सोबत आहेत. शेलारजी, आज जेव्हा मोदींनी हे आरोप केले त्याच वेळेस अपेक्षित असं होतं की काल अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीमध्ये अनेक आरोप केले होते, ज्यापैकी एक होता तो म्हणजे अदानी आणि अंबानी यांच्याशी असलेल्या पक्षाचे संबंध, मोदींचे संबंध, आणि दुसरा म्हणजे गुजरातच्या विकासाचं जे चित्र रंगवलं जाते तर ते चित्र तितकं खरं नाही आणि गुजरातमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, शेतकऱ्यांच्या जमिनी जोर जबरदस्तीनं उद्योगांसाठी संपादित केल्या जातात. या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा नरेंद्र मोदी हे बोलतील असं वाटलं होतं, पण इकडे नरेंद्र मोदी कुठल्याही मुद्द्यावर बोलले नाहीत आणि ते थेट गेले ते म्हणजे अरविंद केजरीवाल हे पाकिस्तानचे एजंट आहेत असं का होतंय की जे मुद्दे खरोखर मोदींशी अगदी संबंधित आहेत त्यावर ते काहीच का बोलायला तयार नाहीयेत? मुळात असं आहे की तुम्हाला ज्या वेळेला अपेक्षित आहे त्यावेळेलाच मोदीजी बोलले पाहिजेत, हा तुमचा झाला स्वतःवरचा असलेला विश्वास. पण निवडणुकांमध्ये कुठे कधी कुठला मुद्दा बोलायचा हे भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदींना स्वतः त्यातली तारतम्य आहेत ते कळतात. मला असं वाटतं की तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला म्हणून मोदींनी बोललं पाहिजे, अरविंद केजरीवाल बोलतात म्हणून मोदींनी उत्तर दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी या बालिशपणा आहेत. विचारलं होतं की हे टायमिंग आहे म्हणून. नाही, त्याचं उत्तर सांगतो, पुन्हा मी त्याच्यावर येतो. ज्या वेळेला सभा जम्मू काश्मीरमध्ये होईल त्यावेळेला काश्मीरचाच मुद्दा उपस्थित केला जाईल. ज्या वेळेला शेती असेल टोमॅटोची त्यावेळेला काकड्या किती लागल्या विचारलं जाणार नाही आणि त्यामुळे काश्मीरमध्ये सभा आहे तर काश्मीरचाच मुद्दा उपस्थित होईल आणि त्याच्या पुढे ती सगळं भाषण आपण जर नीट ऐकलं तर आपल्याला लक्षात असं येईल. त्यापुढेच्या भाषणामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की अटलजींनी जे सोडलेलं काम पूर्ण करण्याचं होतं ते मी पूर्ण करीन. काश्मीरियत आणि ह्युमॅनिटीवरचा अटॅक हा आहे. इथला विकास हा बेरोजगारी आणि विकासामुळे अडकलेला आहे. डेव्हलपमेंट हा माझा अजेंडा आहे. लोकांना रोजगार देणे हा माझा अजेंडा आहे. अख्खं भाषण आपण बघितलं तर ते त्याला सलग आहे. एक दुसरा मुद्दा पुन्हा एकदा मला आता आपल्या माध्यमातून दर्शकांना आणि विशेषतः दीक्षित सर म्हणाल्यानंतर ह्या देशाला अरविंद केजरीवाल मुद्दामून, तुम्ही म्हणालात ते खरं आहे, टीआरपी अट्रॅक्ट करणं, कारण मोदींचं नाव घेतल्याशिवाय ना राहुल गांधींना टीआरपी मिळू शकत ना केजरीवालांना मिळू शकत, ही सत्यस्थिती आहे. पण आज जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आपण एक जर नीट पाहिलं तर लक्षात असेल देशाचे पंतप्रधान आजही मनमोहन सिंग आहेत.
देशात आजही काँग्रेसचं सरकार आहे. ना अरविंद केजरीवाल मनमोहन सिंगांना प्रश्न विचारायला तयार, ना अन्य कुठला चॅनेल मनमोहन सिंगांना प्रश्न विचारायला तयार. सगळे मोदींना ॲज इफ 10 वर्ष मोदीजीच राज्य करतायत. आणि त्यामुळे ही एक स्ट्रॅटर्जी असल्यामुळे त्याप्रमाणे भाजपची उत्तर स्ट्रॅटेजी असेल ही, मला वाटते मग भाजपची स्ट्रॅटेजी असेल की कोणी विचारायला तयार नाही. असं होत नाहीये. जेव्हा जेव्हा मुद्दे येतात त्यावेळेस विचारा. सरकारला यांनी सुद्धा- मनमोहन सिंगांना त्यावेळेस कधी प्रश्न, सुद्धा सरकारला अजित प्रश्न सावंतांच्या विचारतात. पक्षाने ते- मनमोहन सिंगांना कधी प्रश्न विचारला नाही. हीच युती आहे यांची आणि आम आदमी पार्टीची युती. प्रसार माध्यमांपासून पळ मनमोहन काढतायत. सिंगांना का नाही खुल्या प्रश्न चर्चेपासून पळ विचारला? काढतायत. आजपर्यंत पंतप्रधान प्रश्न का नाही विचारत? कारण यांच्यानी काँग्रेसची युती आहे. बोला. मोदी खुल्या चर्चेपासून पळ काढतायत. अरे मनमोहन मोदी सिंगांना प्रसार विचारा. माध्यमांपासून पळ अहो, देशाचे काढतायत. प्रधानमंत्री करण कोण आहेत? थापर यांच्याबरोबर देशाचे झालेल्या प्रधानमंत्री कोण मुलाखतीमधून आहेत? मोदी पळून अहो, गेले. देशाचे राजदीप प्रधानमंत्री कोण सरदेसाईंनी आहेत? घेतलेल्या मुलाखतीमधून मोदी देशाचे पळून गेले. प्रधानमंत्री कोण आहेत? आणि आता पण त्यांचा मुद्दा देशाचे ऐकून घ्या ना. प्रधानमंत्री कोण आहेत? जरा ऐकून घ्या. आणि आता त्यांचा मुद्दा ऐकून घ्या ना. नुसतं एका मुद्द्यावर कशाला? त्यांचा मुद्दा अहो, ऐकून घ्या मुद्दा आणि मग उत्तर महत्त्वाचा द्या आहे. ना. नाही नाही, माझा मुद्दा एवढाच आहे की प्रसार माध्यमांना सामोरं जायला मोदी टाळतायत. प्रसार माध्यमांपासून पळ काढतायत. खुल्या चर्चेचं आव्हान दिल्यावर पळ काढतायत. काल अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीमध्ये सांगितलं की गुजरातच्या विकासाचे दावे खोटे आहेत. मी तिकडे 4 दिवस जाऊन सर्व्हे केला, लोकांशी बोललो. माझं आव्हान खुल्या चर्चेचं आहे. आणि हे आपण उघडे पडणारे लक्षात आल्यानंतर लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केजरीवालांना पाकिस्तानचे एजंट ठरवण्याची केविलवाणी धडपड राईचा पर्वत करून मोदी करतायत असा माझा आरोप आहे. बरं बोला. याच्या आरोपावर काय उत्तर आता आहे शेलारजी? मुद्दा पुन्हा एकदा आपण चर्चेकडे येऊया. मनमोहन सिंगांना विचारूच शकत नाही कारण मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे पण हे एजंट आहेत की काय असा प्रश्न पडावा. नाही, तो तुम्ही आरोप एक आपवर मिनिट, त्याच्या नक्की करा, पुढचा होतो. माध्यमांवर करू नका. चर्चेच्या मुद्द्यामध्ये चर्चा कोणाशी होऊ शकते? जो माणूस एका गोष्टीला 2 बाजूने मांडता येऊ शकतं, प्रत्येक माणसाला एक मत असू शकतं असं मानेल त्याच सुसंस्कृत पद्धतीने चर्चा करणाऱ्या माणसाची चर्चा होऊ शकते. जो माणूस हटवादीच असेल, मी म्हणतो तेच खरं, भारताचं कोर्ट चूक, भारताचे पोलीस चूक, भारताची पॉलिटिकल सिस्टीम चूक, भारताची ज्युडिशियल सिस्टीम चूक, अशा पद्धतीने मांडणाऱ्या माणसाची चर्चा करावी की नाही का ती योग्य वेळ कुठली हे भाजप ठरवेल. करण थापरकडून पण पळून गेले. व्यत्यास काढणं म्हणजे राज्य करणं नव्हे. व्यत्यास काढणं म्हणजे राज्य करणं नव्हे. व्यत्यास काढणं हे आम आदमी पक्षाचा धंदा आहे. शेलारजी, मी तुम्हाला मगाशी जो प्रश्न विचारला होता तो जो तुम्ही टाळला, तुम्ही मला भाषणाचा हवाला दिलात. ते भाषण सगळ्यांनी ऐकलेलं आणि पूर्ण भाषण ऐकलेलं आणि त्या भाषणामध्ये शेतीच्या अनेक मुद्द्यांना केजरीवालांनी स्पर्श केलेला आहे. अनेक मुद्द्यांवर ते बराच काय विस्तृतपणे बोलले. मी मोदींच्या भाषणाबद्दल बोलतेय. मी चुकून माझ्या तोंडात केजरीवाल आलं. मोदींच्या संपूर्ण भाषणामध्ये आज शेतीचा खूप मोठ्या प्रमाणावर उल्लेख करण्यात आला. मात्र काल गुजरात मधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल नरेंद्र मोदी का बोलत नाहीत हा जो सवाल उपस्थित करण्यात आला त्याच्याबद्दल मोदी काही बोलले नाही. आणि तुम्ही म्हणता की ते भाषण सगळ्यांनी नीटपणे ऐकलेलं नाही, म्हणूनच मी तुम्हाला विचारतेय. मुद्दा असा आहे, पुन्हा एकदा मी तेच सांगतो की पुन्हा तेच मी बोलणार नाही. चिंचेच्या झाडाला सफरचंद किती लागले विचारू नका. काश्मीरमधल्या सभेत काश्मीरचेच मुद्दे उपस्थित केले जातील. तुमच्या मनात काहीतरी आहे आणि त्यांच्या मनात काहीतरी आहे म्हणून मोदी बोलतील, हा तुमचा झाला समज. पण राजकारणामध्ये कुठे कधी मुद्दे उपस्थित केले पाहिजे हे प्रत्येकाला ठरतं. तो समज जर मोदींचं भाषण पूर्ण ऐकलं एक मुद्दा सांगायचा आहे. दीक्षित सर, मी तुमच्याकडे येते. दीक्षित सर, तुमच्याकडे येते तुमच्या मुद्द्याकडे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर चर्चेवर परत येतो. बघत रहा एबीपी माझा.